प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. मीठ तुम्ही या पुण्यभूमीचे, गुण मिठाचे सोडू नका. एकदाची हा मानव जन्म निरर्थक करू नका. मीठ तुम्ही या पुण्यभूमीचे, गुण मिठाचे सोडू नका. प्रभू येशू ख्रिस्ताने आज आपल्यासाठी 2 प्रतिमा वापरलेल्या आहेत. पहिली प्रतिमा आहे, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. परंतु हे सांगत असतानाच येशू सांगत आहे की जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल. ते माणसाच्या पायांखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा काहीच उपयोग नाही. आणि त्याचबरोबर दुसरी प्रतिमा देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे जगाचा प्रकाश. की दिवा लावून कोणीही मापाखाली ठेवीत नसतात, दिवठणीवर ठेवतात. डोंगरावर वसलेलं नगर लपू शकत नाही. तशीच आपली कृत्ये कधीच आपण लपवून ठेवायची नाही. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. 2 महत्त्वाच्या प्रतिमा. परंतु त्या दोनही प्रतिमांमध्ये काही महत्त्वाची ख्रिस्ती जीवन वैशिष्ट्ये दडलेली आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे की जीवन रुचकर बनवायचं. की जेवण जर रुचकर हवं असेल तर त्यामध्ये मिठाची गरज असते. आपल्या उपस्थितीने परिस्थितीमध्ये रुची येते की परिस्थितीमध्ये गोंधळ निर्माण होतो, परिस्थिती बेचव नीरस बनते, हे आपण तपासून पाहणं गरजेचं आहे. मिठाचा वापर टिकाऊपणासाठी सुद्धा केला जात असतो. अगदी त्याप्रमाणे दुसऱ्यांची श्रद्धा टिकवण्यासाठी मला कशा प्रकारे प्रयत्नशील राहता येईल त्याचा विचार मी केला पाहिजे. मीठ हे रुची आणतं, मीठ हे वस्तू टिकवून ठेवत असतं. परंतु मिठाचा मुख्य गुण कोणता आहे? खारटपणा. तसा ख्रिस्ती जीवनाचा मुख्य गुण कोणता आहे? प्रेम. हे ख्रिस्ती प्रेमच वजा केलं, ख्रिस्ती शांती आणि आनंदच वजा केली तर आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ती जीवनाचं कोणतंच वैशिष्ट्य दिसू शकत नाही. येशू सांगत आहे की अशा प्रकारचं मीठ पायाखाली तुडवण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. पायाखाली तुडवण्यासाठी त्याची निर्मिती झालेली नव्हती. आपली निर्मिती कशासाठी झालेली आहे? परमेश्वराच्या गौरवासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आणि स्वतःच्या वैयक्तिक तारणासाठी. हा हेतूच बाजूला ठेवून आपण जीवन जगू लागलो तर रुची नसलेल्या, खारटपणा नसलेल्या मिठासारखी आपली अवस्था होईल. प्रकाश तुम्ही या जगताचा, प्रकाश जगता दाविल का. दिवा लावूनी मापाखाली, कोणी कधी ठेवितो का. असाही प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलेला आहे. म्हणून आपण जगाचा प्रकाश आहोत. त्याची सुरुवात कुटुंबापासून. की माझ्या कुटुंबात माझ्या येण्यामुळे प्रकाश येतो की अंधार येतो, मी तपासून पाहिलं पाहिजे. माझ्या समाजामध्ये मी प्रकाशाची भूमिका बजावतो का? कसं वाटतं माणसाला प्रकाशात? सुरक्षित वाटतं, आनंदी वाटतं. रोषणाई केली म्हणजे आनंदाचा प्रसंग आहे असं आपल्याला सांगितलं जातं. मात्र हा जो प्रकाश आहे तो प्रकाश स्वयंभू नाही, म्हणजे आपण स्वतः निर्माण करू शकत नाही. पहिली गोष्ट परमेश्वराने कोणती निर्माण केली? प्रकाश. खुद्द परमेश्वर हा तेजस्वी असा प्रकाश आहे. त्याच्याकडूनच संपूर्ण जगाला प्रकाश मिळत असतो.
म्हणून कार्डिनल न्यूमन ह्यांनी एक प्रार्थना लिहिली की हे परमेश्वरा, माझ्या जीवनातला प्रकाश पाहून लोक जेव्हा माझा गौरव करतील तेव्हा मला आठवण करून दे की तो प्रकाश माझा नसून तुझा आहे, की तुमची सत्कर्मे पाहून त्यांनी तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. म्हणून हा प्रकाश आपल्या हृदयात ठेवूया, हा प्रकाश आपल्या चेहऱ्यावरती झळकू द्या, हा प्रकाश आपल्याला जिकडे तिकडे पसरविण्यासाठी जगाचा प्रकाश असलेला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पावलांवर पाऊल टाकून चालूया आणि तो प्रकाश घेऊन ह्या जगामध्ये जाऊया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.